बॉयफ्रेंड? मी पंढरपूरहून येऊन विश्रांती घेत कोचवर पडले होते. शेजारीच खुर्चीत माझी मुलगी काहीतरी वाचत बसली होती आणि तिचा नवरा ओसरीवरनं खोलीत आणि खोलीतनं ओसरीवर असा येरझाऱ्या घालत होता. निरनिराळ्या कामांची निरनिराळी माणसं त्याला भेटायला येत होती आणि माणसं आली की तो बाहेर जाई, माणसं गेली की परत घरात येऊन माझ्याशी बोले. असं आमचं संभाषण चालू होतं. तो आत आला, माझ्यासमोर खुर्चीत बसला आणि त्यांनी मला विचारलं, काय भेटला का बॉयफ्रेंड? प्रश्न ऐकून काही क्षण मी बुचकाळ्यातच पडले. पण मग लक्षात आलं, अरे हा विठोबाबद्दल बोलतोय. मी हसून म्हटलं, हो भेटला की. एवढ्यात माणसं आली म्हणून तो निघून गेला. त्याच्या ह्या प्रश्नाने माझी झोप मात्र उडाली. एका दृष्टीने बॉयफ्रेंड हे बिरुद नवंच होतं आणि एका अर्थाने नवं नव्हतं. आई, बाप, सखा, जिवलग, सोयरा अशा कितीतरी नावांनी लोकांनी विठोबाला आळवलं आहे वगैरे. जिवलग वगैरे नावात जो अर्थ आहे तोच बॉयफ्रेंडमध्ये नाही का? प्रियकर म्हणून कितीतरी भक्तांनी देवाला आळवलं आहेच. स्वारी परत आत आली. दर प्रश्नानंतर बाहेर गेल्यानंतर निरनिराळ्या विषयांवरती बोलून परत जुन्या प्रश्नाचा धागा त्याच्या डोक्यात कसा राही कोण जाणे. त्यांनी मला म्हटलं, तुझ्या नवऱ्याला बरा चालतो ग असा बॉयफ्रेंड असलेला? मी म्हटलं, असले बॉयफ्रेंड चालतात नवऱ्यांना. माझं उत्तर पुरं व्हायच्या आतच कुणीतरी माणसं आली म्हणून तो बाहेर गेला आणि माझं मन परत एकदा आमच्या प्रश्न उत्तरांभोवती घोटाळत राहिलं. असे बॉयफ्रेंड म्हणजे कसे? दगडाचे? छे, दगडाचा जिवलग चालतोच असं काही नाही. मीरेच्या नवऱ्याला, सखूच्या नवऱ्याला, बहिणाबाईंच्या नवऱ्याला नाहीच चालला की. जेव्हा जिवलग तेव्हा जिवलग दगडाचा आहे का हाडामासाचा हा प्रश्न नसून तो कितपत जिवलग आहे ह्यावर नवऱ्याला तो चालतो का नाही हे अवलंबून आहे. मीरेला गिरीधारीशिवाय चालतच नव्हतं. तसंच बहिणाबाई किंवा सखू विठ्ठलाच्या ओढीने घरदार नवरा टाकून पंढरीच्या वाटेला लागल्या. माझं थोडंच तसं आहे. नवऱ्याची गैरसोय न करता सुट्टीच्या दिवशी गाडी मिळते का हे मी पाहणार. पंढरपूरच्या वाटेवर ओढ्यांना पूर नाही ना ह्याची खात्री मी करून घेणार. आज काही विशेष दिवस म्हणजे आषाढी, द्वादशी, गोपाळकाला वगैरे नाही ना, देवळात गर्दी नसेल ना, थोडाच वेळ थांबून देवाच्या पायावर डोकं टेकून पोटभर दर्शन मिळेल ना, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मी सावकाशपणे पंढरपूरला जाणार. माझ्या नवऱ्याच्या दृष्टीने हा बॉयफ्रेंड नुसता दगडाचाच नाही तर खरोखर जिवलगही नाही. असला न चालायला काय झालं? कधीमधी आपणूनच मला विचारतो, बऱ्याच दिवसात पंढरपूरला गेली नाहीस ती? एक दिवस तरी कटकट वटवट लांब गेली म्हणजे असला बॉयफ्रेंड चालतो. एवढंच नव्हे तर पुष्कळदा सोयीचाही असतो. जावई बुवा परत आत आले. परत माझ्यासमोर बसले. काय ग, तुझा बॉयफ्रेंड तुला म्हणाला काय? मी हसले. तो म्हणाला, काय झाली वाटतं आठवण. माझं वाक्य संपायच्या आतच हे वारं खुर्चीवरनं बाहेर गेलं. झाली वाटतं आठवण या वाक्याचा अर्थ काय? विठ्ठल एके ठिकाणी रात्रंदिवस उभा आहे. त्याला आठवण कायमचीच असते. तो वाट बघत असतो. मला मात्र आठवण कधीमधी होते आणि आठवण झाली तरी लगोलग मी भेटीला जात नाही. काळ, वेळ, सोय बघून मी जात असते. अशा कधीमधीच्या भेटीला गेले तर तो दुसरं विचारणार तर काय? झाली का आठवण ह्यामध्ये आणखीन एक प्रश्न आहे. तो म्हणजे, बये कशासाठी आली आहेस? काय हवंय? काय उणं पडलंय? मीरा देवाच्या प्रेमाने वेडीपिशी झाली होती. तिला देव हवा होता. माझं थोडंच तसं आहे. मी थोडीच त्यातली आहे. सोसवेन असा काही भार शिरी पडला
की मला हरी आठवतो. मी एकटी आहे, काहीतरी प्रसंगाला तोंड द्यायचं आहे, काहीतरी सहन करायचं आहे, अशी अवस्था आली की मी देवाकडे धाव घेते. आर्त आणि अर्थार्थी या भक्तांच्या 2 पायऱ्यांपलीकडे मी गेलेलेच नाही. तेव्हा आता आली का आठवण, ह्याऐवजी खरोखर प्रश्न आता का आठवण आली हा पाहिजे होता. दार परत उघडलं गेलं. लोक बाहेर अजून उभे होते. तो आत माझ्यापाशी आला. उद्या गेलीस तर नाही का चालणार? नाही, कामं बरीच खोळंबली आहेत, मला आजच गेलं पाहिजे. मी या मंडळींबरोबर जरा शेतावर जाऊन येतो आहे, मला यायला उशीर होईल. मी येईन तोपर्यंत तू गेलेली असशील. जपून जा, फार दमलेली दिसतेस. त्यांनी वात्सल्याने माझ्या तोंडावरून हात फिरवला आणि तो गेला. माझ्या मनात आलं, भक्तांनी विठोबाशी सर्व नाती जोडलेली आहेत, पण त्याला मुलगा किंवा मुलगी केलेलं नाही. आई, बाप, भाऊ, बहीण सर्व काही तो आहे. मग मुलगा का बरं नाही? एखादी जणी असं का बरं नाही म्हणत, पंढरीचा विठुराया जसा पोरगा पोटीचा, मज आधार काठीचा म्हातारीला. विठुराया पाठीवरी हात फिरवी मायेने, पुसे लेकाच्या परीने, बये फार भागलीस. पण छे, जनी काय तुकाराम काय विठूला मुलगा म्हणणं शक्यच नाही. मला वाटतं कोणाही भक्तांनी देवाला आपलं मूल कल्पले नाही. कारण कुटुंबातल्या सर्व उपमा व त्या नात्यांचे कितीही दृष्टांत दिले तरी त्या दृष्टांतात देवाकडे लहानपणा येईल असा दृष्टांत नाहीत. जिवलग हे नाते बरोबरीचे, पण त्या नात्यातही देव नेहमी पुरुषच असतो. पण भक्त बाई बुवा कुणी असो, बाईचीच भूमिका पार पाडतो. वऱ्हाडच्या एका प्रसिद्ध संतांनी विठ्ठलाच्या नावे गळ्यात काळी पोत आणि हातात चुडा भरला होता. मधुरा भक्ती या नावाखाली जी भक्ती येते ती पुरुष भक्त स्वतःला राधाच समजतात. जी जी नाती कल्पलेली आहेत त्या सर्वात हिंदू रूढीप्रमाणे वरचढ समजली जाणारी नाती विठोबाला जडवली आहेत. बाळकृष्ण पूजेत असतो, पण विठोबाला लेक म्हटल्याचं कुठेच आठवत नाही. कृष्णाला मूल म्हणायचा अधिकार फक्त यशोदेचा. आपल्या पोटचा गोळा मारायला देऊन त्या बदल्यात तिने हा अधिकार मिळवला. तिने देवाला जन्माला घातलं नाही, पण त्याला महाप्रयासाने जगवलं. मी कोण देवाला असं काही म्हणणारी? मी त्याला इतकी जवळ नाहीच. जिवलग बॉयफ्रेंड ही नुसती गंमत. त्याच्यामधलं आणि माझ्यामधलं अंतर दुर्दैवाने फार फार फारच दूर आहे.